आज आपण एनर्जी प्रोडक्शन इन मायक्रो ऑर्गॅनिझम थ्रू द एनारोबिक रेस्पिरेशन म्हणजे बिनॉक्सी श्वसनामधून सूक्ष्मजीवांची ऊर्जा निर्मिती हा पॉइंट पाहणार आहोत। तर याच्यामध्ये फर्स्ट जे काही एनारोबिक रेस्पिरेशन आहे त्याला आपण बिनॉक्सी श्वसन म्हणतो। मग एनारोबिक रेस्पिरेशन साठी आपण डेफिनेशन काय सांगू शकतो? दोज लिव्हिंग ऑर्गॅनिझम which cannot take oxygen for their respiration or those living organism can be survive in the absence of oxygen असेल। जे काही सजीव ऑक्सिजनच्या शिवाय रेस्पिरेशन करतात, ठीक आहे, जे काही सजीव ऑक्सिजनच्या शिवाय श्वसन वगैरे करतात, मग अशा प्रकारच्या सजीवांसाठी जे काही रेस्पिरेशन केलं जातं त्यालाच काय म्हणतो आपण त्या ठिकाणी एनारोबिक रेस्पिरेशन सांगतो, जे की इन द अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन वगैरे असेल। तर याच्यामधला जो काही फर्स्ट पॉइंट आहे तो कोणता असेल? मग some organism cannot live in the presence of oxygen। काही सजीव असे जे की ऑक्सिजनच्या उपस्थितीमध्ये राहू शकत नाहीत। मग ते सजीव कोणते आहेत जे की ऑक्सिजनच्या उपस्थितीमध्ये राहू शकत नाही? त्यासाठी एक्झाम्पल आहे मग फॉर एक्झाम्पल मेनी बॅक्टेरिया वगैरे असेल, जे काही बॅक्टेरिया जीवाणू वगैरे आहे किंवा जो काही बॅक्टेरिया असेल तो बॅक्टेरिया ऑक्सिजनच्या उपस्थितीमध्ये राहू शकत नाही। तर मग काय नेक्स्ट पॉइंट असेल? Such living organism have to perform the anaerobic respiration for the energy production। ऑक्सिजनच्या उपस्थितीमध्ये जे काही सजीव राहू शकत नाहीत अशा प्रकारच्या सजीवाच्या शरीरामध्ये जे काही ऊर्जा निर्मिती केली जाते त्या ऊर्जा निर्मितीसाठी ते सजीव एनारोबिक रेस्पिरेशनचा उपयोग वगैरे करतात। तर ग्लायकोलिसिस अँड फर्मेंटेशन आर द टू स्टेप्स ऑफ एनारोबिक रेस्पिरेशन। जे काही बिनॉक्सी श्वसन वगैरे असेल त्या बिनॉक्सी श्वसनामध्ये दोन टप्पे किंवा दोन स्टेप बघायला भेटतात। तर दोन स्टेप कुठले सांगतो आपण? फर्स्ट स्टेप आहे ग्लायकोलायसिस आणि सेकंड स्टेप आहे जे की आपण त्याला काय सांगतो? फर्मेंटेशन असेल। फर्मेंटेशन आहे त्याला आपण किण्वन वगैरे सांगतो। या ठिकाणी ग्लायकोलिसिस आहे, त्या ग्लायकोलिसिसला आपण त्या ठिकाणी ग्लुकोजचं विघटन वगैरे सांगू शकतो। मग ग्लुकोज इज इनकम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड अँड द लेस अमाउंट ऑफ एनर्जी इज ऑब्टेन्ड इन दिस टाइप ऑफ रेस्पिरेशन। हे जे काही बिनॉक्सी श्वसन आहे म्हणजे काय एनारोबिक रेस्पिरेशन असेल त्या एनारोबिक रेस्पिरेशन मध्ये ग्लुकोजचं काय होतं? इनकम्प्लीट ऑक्सिडेशन होतं, म्हणजे अपूर्ण स्वरूपामध्ये ऑक्सिडीकरण होतं। जर ग्लुकोजचं जर इनकम्प्लीट ऑक्सिडेशन झालं असेल तर त्याच्यापासून जे काही मिळणारी ऊर्जा वगैरे आहे ती ऊर्जा सुद्धा कशी असणार आहे? कमी वगैरे असेल। आपण पॉइंट काय सांगतोय? Glucose is incompletely oxidized and the less amount of energy is obtained in this type of respiration। एनारोबिक रेस्पिरेशन आहे, त्या एनारोबिक रेस्पिरेशन मध्ये ग्लुकोजचं इनकम्प्लीट ऑक्सिडेशन होतं आणि ते ग्लुकोजचं इनकम्प्लीट ऑक्सिडेशन झाल्यामुळं त्याच्यापासून जे काही मिळणारी एनर्जी वगैरे आहे ती एनर्जी सुद्धा कशी असणार आहे? कमी प्रमाणामध्ये असेल। तर पायरुविक ऍसिड प्रोड्युस्ड थ्रू द ग्लायकोलिसिस आपण हे एरोबिक रेस्पिरेशन मध्ये वगैरे पाहिलेलं आहे। जे काही ग्लायकोलिसिस प्रोसेस आहे त्या ग्लायकोलिसिस प्रोसेस मध्ये ग्लुकोजचं कन्व्हर्शन कशामध्ये होतं? त्याने पायरुविक ऍसिड मध्ये होतं। मग या ठिकाणी पॉइंट काय असेल आपल्याला माहित असेल? पायरुविक ऍसिड प्रोड्युस्ड थ्रू द ग्लायकोलिसिस इज कन्व्हर्टेड इनटू द अदर ऑर्गॅनिक ऍसिड और द अल्कोहोल विथ द हेल्प ऑफ सम एन्झाइम इन दिस प्रोसेस सांगता येईल, ठीक आहे। जे काही एनारोबिक रेस्पिरेशन आहे त्या एनारोबिक रेस्पिरेशन मध्ये ग्लायकोलिसिस प्रक्रिया झाल्यानंतर म्हणजे ग्लुकोजचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर त्याचं जे काही फॉर्मेशन त्याने पायरुविक ऍसिड वगैरे होणार असेल त्या पायरुविक ऍसिडचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार असेल? सम अदर ऑर्गॅनिक ऍसिड और द अल्कोहोल। पायरुविक ऍसिडचं कन्व्हर्जन त्या ठिकाणी ऑर्गॅनिक ऍसिड किंवा कशामध्ये होणार असेल त्या ठिकाणी? अल्कोहोल मध्ये होतं। पण पायरुविक ऍसिडचं कन्व्हर्जन ऑर्गॅनिक ऍसिड आणि अल्कोहोल मध्ये होत असताना त्या ठिकाणी काही एन्झाइम्स वगैरे आहेत, काहीतरी विकर वगैरे आहेत, ते विकर काय करतात? त्यांना मदत वगैरे करतात। म्हणून त्या ठिकाणी पॉइंट सांगितलंय पायरुविक ऍसिड प्रोड्युस्ड थ्रू द ग्लायकोलिसिस इज कन्व्हर्टेड इनटू द अदर ऑर्गॅनिक ऍसिड और अल्कोहोल विथ द हेल्प ऑफ सम एन्झाइम्स इन दिस प्रोसेस वगैरे सांगितलंय। ग्लुकोजच्या विघटनामधून जे काही पायरुविक ऍसिड तयार होतं त्या पायरुविक ऍसिडचं रूपांतरण काही एन्झाइम्सच्या मदतीने कशामध्ये व्हायलंय? ऑर्गॅनिक ऍसिड आणि नेक्स्ट वन किंवा असेल त्या ठिकाणी अल्कोहोल वगैरे असेल। अँड दिस इज कॉल्ड ऍज अ फर्मेंटेशन। यालाच काय म्हणतो आपण त्या ठिकाणी? फर्मेंटेशन। फर्मेंटेशन आहे जे की आपण त्याला किण्वन प्रक्रिया सांगतो। मग फर्मेंटेशन नेमकं कसं होणार असेल? मग पायरुविक ऍसिड विच इज फॉर्मड बाय द ऑक्सिडेशन ऑफ अ ग्लुकोज। या ठिकाणी जे काही पायरुविक ऍसिड आहे ते पायरुविक ऍसिड केव्हा तयार होतं? ज्यावेळेस ग्लुकोजचं ऑक्सिडेशन होतं त्यावेळेस होणार असेल। तर मग
pyruvic acid which is produced by the oxidation of glucose, and this pyruvic acid get converted into the organic acid or alcohol in the presence of some enzyme, and this process is called as a fermentation वगैरे सांगता येईल. तर some higher plants, animals and aerobic microorganisms also perform the anaerobic respiration instead of aerobic respiration. पण केव्हा असं त्या ठिकाणी if there is a depletion in oxygen level in the surrounding, जे काही उच्चस्तरीय वनस्पती आहेत, प्राणी आहेत किंवा जे काही ऑक्सिजन श्वसन करणारे जे काही सजीव वगैरे आहेत, हे काय करतात, त्यांच्या सभोवतालच्या वातावरणामध्ये जर ऑक्सिजनची कमतरता असेल तर त्यावेळेस ते एरोबिक रेस्पिरेशन करण्याच्या ऐवजी काय करणार असतील, मग एनारोबिक रेस्पिरेशन करतात. ठीक आहे. तर त्यासाठी आपले एक्झाम्पल वगैरे दाखवले. मग सीड्स परफॉर्म एरोबिक रेस्पिरेशन seeds perform anaerobic respiration if the soil is submerged under the water during the seed germination. समजा त्या ठिकाणी जर सीड जर्मिनेशन होत असेल किंवा बियाची जर उगवण वगैरे होत असेल, सीड जर्मिनेशन होत असताना ती जर माती पूर्णपणे पाण्याच्या खालच्या साईडला असेल, ठीक आहे, सीड जर्मिनेशन होत असताना ती जर माती त्या ठिकाणी पाण्याच्या खालच्या साईडला असेल तर सीड जर्मिनेशन प्रोसेस होण्यासाठी त्या ठिकाणी कुठली रेस्पिरेशन वापरली जाते, एनारोबिक रेस्पिरेशन वापरली जाते. तर परत एक एक्झाम्पल सांगितलं आपल्याला. सिमिलरली our muscle cells also perform the anaerobic respiration while performing the exercise. सांगितलं आपल्या शरीरामध्ये जे काही स्नायू पेशी वगैरे आहेत त्या स्नायू पेशी सुद्धा काय करतात, anaerobic respiration करतात. पण केव्हा करणार असेल, while we are performing the exercise, ज्यावेळेस आपण व्यायाम किंवा कसरत वगैरे करत असतो त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये असणारे जे काही स्नायू पेशी आहेत त्या स्नायू पेशी काय करतात, anaerobic respiration करतात. तर मग त्याच्यामुळे काय होणार असेल, मग ड्यू टू दिस less amount of energy is produced in our body and lactic acid accumulate due to which we feel tired वगैरे सांगितलं. ज्यावेळेस आपण व्यायाम वगैरे करणार असेल किंवा ज्यावेळेस आपण एक्सरसाइज वगैरे करतो, एक्सरसाइज करत असताना आपल्या शरीरामध्ये असणारे जे काही स्नायू पेशी आहेत त्या स्नायू पेशी काय करतात, एनारोबिक रेस्पिरेशन करतात. मग ते एनारोबिक रेस्पिरेशन केल्यामुळं आपल्या शरीरामध्ये काय होतं, खूप कमी प्रमाणामध्ये एनर्जीचं प्रोडक्शन होतं. जर एनर्जीचं प्रोडक्शन होतं आणि त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये लॅक्टिक ऍसिड काय होतं, साठवून ठेवलं जातं आणि त्याच लॅक्टिक ऍसिड मुळे आपल्याला त्या ठिकाणी थकल्यासारखं वगैरे वाटणार असेल किंवा वी फील टायर्ड. कॅन यू टेल साठी आपल्या त्या ठिकाणी क्वेश्चन वगैरे विचारले. त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन कोणता आहे, मग which type of cellular respiration perform the complete oxidation of glucose वगैरे सांगितलंय. आपण सुरुवातीला रेस्पिरेशन वगैरे सांगितलं होतं. त्या रेस्पिरेशन म्हणजे आपले जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम बॉडी आहे तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम बॉडी मध्ये होत असताना जे काही रेस्पिरेशन आहे त्याचे दोन लेवल सांगितलं आपण, बॉडी लेवल आणि सेल्युलर लेवल. तर सेल्युलर लेवल मध्ये परत त्या आपण दोन मेथड सांगितलं, एरोबिक आणि आता पाहिलेलं आपण जे काही एनारोबिक असेल त्याच्याबद्दल. तर क्वेश्चन काय विचारले, मग which type of cellular respiration perform complete oxidation of glucose सांगितलं. पेशी स्तरावरील कोणत्या श्वसनामध्ये ग्लुकोजचं पूर्णपणे ऑक्सिडेशन होत आहे, तर त्यामध्ये आपण आन्सर काय सांगू शकतो, इन द एरोबिक रेस्पिरेशन कम्प्लीट ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज दॅट कॅन बी डन वगैरे सांगता येईल. जे काही ऑक्सिजन श्वसन वगैरे असेल त्या ऑक्सिजन श्वसनामध्ये ग्लुकोजचं ऑक्सिडेशन काय झालं असेल, पूर्णपणे कम्प्लीट वगैरे झालंय. तर सेकंड क्वेश्चन काय असेल, मग which cell organelle is necessary for complete oxidation of glucose. तर ग्लुकोजचं पूर्णपणे ऑक्सिडेशन घडून आणण्यासाठी कुठला पेशी अंगक असेल तर त्यासाठी आपण आन्सर काय सांगू शकतो, मायटोकॉन्ड्रिया वगैरे असेल. कारण आपण एरोबिक रेस्पिरेशन मध्ये सांगितलं होतं जे काही ग्लुकोजचं ऑक्सिडेशन वगैरे असेल ती प्रोसेस कशामध्ये होत आहे, मायटोकॉन्ड्रिया या सेल ऑर्गॅनेल मध्ये होते. तर आपला नेक्स्ट पॉइंट आहे तो एनर्जी फ्रॉम डिफरंट फूड कंपोनंट, म्हणजे वेगवेगळ्या अन्न घटकापासून मिळणारी ऊर्जा वगैरे असेल. तर त्याच्यामधला फर्स्ट पॉइंट आहे, मग एक्सेस ऑफ कार्बोहायड्रेट आर स्टोर्ड इन द लिव्हर अँड मसल्स इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन सांगितलंय. जर समजा आपल्या शरीरामध्ये जास्ती प्रमाणामध्ये जर कार्बोहायड्रेट वगैरे असेल, इफ एक्सेस अमाउंट ऑफ कार्बोहायड्रेट आर प्रेझेंट इन आवर बॉडी देन दॅट कॅन बी स्टोर्ड इन द लिव्हर, दॅट कॅन बी स्टोर्ड इन द लिव्हर अँड द मसल, livers and muscle in the form of glycogen. आपल्या शरीरामध्ये जे काही जास्ती प्रमाणामध्ये असणारं कार्बोहायड्रेट आहे ते कार्बोहायड्रेट कशामध्ये साठवलं जातं, आपल्या लिव्हर मध्ये आणि मसल्स मध्ये. पण कुठल्या स्वरूपामध्ये साठवलं जातं, या ग्लायकोजनच्या स्वरूपामध्ये साठवलं जातं. तर
व्हॉट इज द सोर्स ऑफ प्रोटीन विचारले. क्वेश्चन काय असेल, व्हॉट इज द सोर्स ऑफ प्रोटीन. जे काही प्रथिने वगैरे आहेत त्या प्रथिनांचा स्रोत कोणता आहे किंवा प्रथिन आपल्याला कशापासून मिळतात ते विचारलं. त्यासाठी आपण आन्सर काय सांगू शकतो, द मेन सोर्सेस ऑफ प्रोटीन्स आर एग असेल, फिश, मीट, मिल्क असेल आणि पल्सेस वगैरे असेल. दीज आर द सोर्सेस ऑफ प्रोटीन असेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे मग व्हॉट आर दे मेड अप ऑफ सांगितलं. मग हे जे काही प्रोटीन वगैरे आहे किंवा प्रथिन वगैरे आहे हे कशापासून तयार झालं असेल, द प्रोटीन्स आर मेड अप ऑफ फ्रॉम द अमायनो ऍसिड. जे काही प्रथिने वगैरे आहे ते प्रथिन कशापासून तयार झाले असेल, तर काही अमायनो ऍसिड पासून तयार झाला असेल किंवा अमायनो अम्लापासून वगैरे तयार झाला असेल. त्याच्यासाठी आपल्याला नेक्स्ट वन पॉइंट सांगितलाय, तो कोणता सांगतो आपण मग, द प्रोटीन्स आर द मॅक्रो मॉलिक्युल्स. मॅक्रो मॉलिक्युल्स आहे जे की आपण त्याला महारेणू वगैरे सांगतो. मग पॉइंट असेल, प्रोटीन्स आर द मॅक्रो मॉलिक्युल्स फॉर्मड बाय बॉन्डिंग टुगेदर मेनी अमायनो ऍसिड्स वगैरे सांगितलं. असंख्य असे जे काही अमायनो ऍसिड्स आहेत, ठीक आहे, असंख्य असे अमायनो ऍसिड जेव्हा एकमेकांना जोडले जातात त्यावेळेस त्याच्यापासून जो काही तयार होणारा मॅक्रो मॉलिक्युल आहे किंवा जो काही महारेणू आहे त्याच महारेणूला काय म्हणतो आपण, त्या ठिकाणी प्रोटीन्स म्हणतो. ठीक आहे, प्रोटीन्स, हाऊ प्रोटीन्स आर मेड अप ऑफ किंवा हाऊ प्रोटीन्स आर फॉर्मड. याच्यासाठी आपण आन्सर काय सांगू शकतो, प्रोटीन्स आर द मॅक्रो मॉलिक्युल फॉर्मड बाय बॉन्डिंग टुगेदर मेनी अमायनो ऍसिड. असंख्य असे अमायनो ऍसिड जेव्हा एकमेकांना जोडले जातात त्यावेळेस त्याच्यापासून त्या ठिकाणी एक महारेणू तयार होतो. त्याच महारेणूला काय म्हणतो आपण, प्रोटीन सांगतो. तर प्रोटीन्स ऑफ एनिमल ओरिजिन आर कॉल्ड ऍज अ फर्स्ट क्लास प्रोटीन्स वगैरे सांगितलंय. पॉइंट काय असेल, प्रोटीन्स ऑफ एनिमल ओरिजिन आर कॉल्ड ऍज अ फर्स्ट क्लास प्रोटीन. प्राणीज पदार्थापासून जे काही मिळणारं प्रथिन वगैरे असेल, प्राणीज पदार्थापासून जे काही मिळणारं प्रथिन वगैरे असेल त्याच प्रथिनांना काय म्हणतो आपण, फर्स्ट क्लास प्रोटीन सांगतो. फर्स्ट क्लास प्रोटीन. फर्स्ट क्लास प्रोटीन म्हणजे काय असेल, द प्रोटीन्स ऑफ एनिमल ओरिजिन. प्राणीज पदार्थापासून मिळणाऱ्या प्रथिनांना आपण त्या ठिकाणी काय म्हणतो, फर्स्ट क्लास प्रोटीन सांगतो. तर वी गेट 4 किलो कॅलरी एनर्जी पर ग्राम ऑफ प्रोटीन वगैरे सांगितलंय. ज्यावेळेस आपण 1 ग्राम प्रोटीन वगैरे कंझम्पशन करणार असेल, ठीक आहे, 1 ग्राम जर प्रथिन वगैरे खाल्ला असेल तर त्याच्या सहाय्यानं आपल्या शरीरामध्ये जे काही तयार होणारी एनर्जी वगैरे आहे ती किती सांगतो आपण त्या ठिकाणी, 4 किलो कॅलरी. लास्ट व्हिडिओ मध्ये आपण कार्बोहायड्रेट बद्दल पण हा पॉइंट सांगितलं होतं. कुठलं, वी गेट 4 किलो कॅलरी एनर्जी पर ग्राम ऑफ कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेट ज्यावेळेस आपण 1 ग्राम कार्बोहायड्रेट घेतो त्यावेळेस त्याच्यापासून मिळणारी एनर्जी सुद्धा कशी आहे, 4 ग्राम आहे. आणि या ठिकाणी 4 किलो कॅलरी आहे. आणि या ठिकाणी जे काही प्रोटीन वगैरे आहे, 1 ग्राम प्रोटीनचं कंझम्पशन केल्यानंतर त्याच्यापासून जे काही मिळणारी एनर्जी आहे ते सुद्धा किती असणार आहे, 4 किलो कॅलरी इतकी आहे. नंतर अमायनो ऍसिड्स आर ऑब्टेन्ड आफ्टर द डायजेशन ऑफ प्रोटीन. आता हे जे काही अमायनो ऍसिड वगैरे आहे ते अमायनो ऍसिड केव्हा भेटणार असेल, आफ्टर द डायजेशन ऑफ प्रोटीन वगैरे. प्रथिनाचं ज्या वेळेस आपल्या शरीरामध्ये पचन होतं, प्रथिनांचं पचन झाल्यानंतर त्याच्यापासून मिळणारा घटक म्हणजे कोणता म्हणतो आपण त्या ठिकाणी, अमायनो ऍसिड आहे. आणि परत those amino acid are absorbed in the body and transported up to each organ and cell via the blood वगैरे सांगितलंय. ज्यावेळेस आपण प्रोटीन रिच फूड मटेरियल वगैरे खातो, ठीक आहे, ज्यावेळेस आपण प्रोटीन रिच फूड मटेरियल खातो ते फूड मटेरियल खाल्ल्यानंतर त्या प्रोटीनचं काय होतं, डायजेशन होतं. डायजेशन झाल्यानंतर त्याच्यापासून आपल्याला काय मिळणार असेल, अमायनो ऍसिड. मग हे जे काही अमायनो ऍसिड असेल त्या अमायनो ऍसिडचं आपल्या शरीरामध्ये काय केलं जातं, शोषण केलं जातं. आणि प्रत्येक अवयव आणि पेशीकडं हेच अमायनो ऍसिड पाठवण्याचं काम कोण करतं, त्या ठिकाणी ब्लड वगैरे करतं. तर फ्रॉम धिस अमायनो ऍसिड, मग हे जे काही अमायनो ऍसिड वगैरे असेल म्हणजे प्रोटीनचं डायजेशन झाल्यानंतर जे काही आपल्याला अमायनो ऍसिड असेल ते अमायनो ऍसिड आपल्या प्रत्येक ऑर्गनकडे आणि सेलकडे पाठवण्याचं काम जे काही ब्लड वगैरे करणार असेल मग तेच अमायनो ऍसिड काय करतं. फ्रॉम धिस अमायनो ऍसिड organs and cell produce the various protein necessary for themselves and the whole body वगैरे सांगितलं. हे जे काय अमायनो ऍसिड असेल ते अमायनो ऍसिड काय करतं, ज्यावेळेस आपल्या प्रत्येक अवयवाकडे आणि पेशीकडे वगैरे जातं त्यावेळेस पेशी आणि अवयव त्यांना लागणाऱ्या प्रथिनांची निर्मिती करतात. आणि त्यासोबत काय शरीरासाठी जे काही लागणारं प्रथिन आहे त्याची सुद्धा त्या ठिकाणी ते निर्मिती वगैरे करतात. अँड दोज एक्झाम्पल्स आर गिवन इन द फॉलोइंग डायग्राम. आणि त्यासाठी आपल्याला काय खालच्या सगळं डायग्राम वगैरे दाखवलंय. त्या डायग्राम मध्ये अमायनो ऍसिडचं ऍब्सॉर्प्शन झाल्यानंतर त्यांना गरजेसारखे काय केले जातात,
प्रोटीन्स वगैरे त्यामध्ये आपल्याला पॉइंट किंवा पॅराग्राफ कुठला सांगितला आहे त्यामध्ये फर्स्ट आहे मग द एक्सेस ऑफ अमायनो ऍसिड ऑब्टेन्ड फ्रॉम प्रोटीन्स आर नॉट स्टोर्ड इन द बॉडी वगैरे सांगितलं. प्रथिनांचं पचन झाल्यानंतर जे काही आपल्या शरीरामध्ये अमायनो ऍसिड वगैरे तयार होतात ते जास्ती प्रमाणामध्ये असणारे अमायनो ऍसिड आपल्या शरीरामध्ये काय साठवून वगैरे ठेवले जात नाही, तर they are broken down and the ammonia formed is eliminated out of the body वगैरे सांगितलं. आता आपण पॉइंट काय सांगितलं, जर एक्सेस अमाउंट मध्ये जर आपण प्रोटीनचं कंजम्पशन केलं त्याचं जर डायजेशन झालं असेल तर त्याच्यापासून जे काही तयार होणारे अमायनो ऍसिड आहेत ते अमायनो ऍसिड आपल्या शरीरामध्ये काय जास्ती कालावधीसाठी साठवून वगैरे ठेवले जात नाही, तर ज्यावेळेस ते शरीरामध्ये साठवले जात नाहीत याचा अर्थ त्या अमायनो ऍसिडचं काय होत असेल, त्या अमायनो ऍसिडचं ब्रोक डाऊन होतं, त्याने अमायनो ऍसिडचं विघटन होत आणि विघटन झाल्यानंतर अमोनियाच्या स्वरूपामध्ये आपल्या शरीरामधून काय केलं जातं त्याला रिलीज वगैरे केलं जातं. तर इफ नेसेसरी एक्सेस ऑफ द प्रोटीन्स आर कन्वर्टेड इनटू द अदर युजफुल सबस्टन्सेस लाईक द ग्लुकोज थ्रू द प्रोसेस ऑफ ग्लुकोनिओजेनेसिस वगैरे सांगितलंय. जर शरीरामध्ये आपल्याला जर त्याठिकाणी अमायनो ऍसिडची जर गरज असेल, ठीक आहे, जर शरीरामध्ये आपल्याला त्या ठिकाणी अमायनो ऍसिड किंवा प्रथिनांची जर गरज वगैरे असेल तर ग्लुकोनिओजेनेसिस या प्रक्रियाच्या मार्फत त्याचं रूपांतरण उपयोगी पडणाऱ्या पदार्थामध्ये म्हणजे कशामध्ये केलं जातं त्या ठिकाणी ग्लुकोज मध्ये वगैरे केलं जातं. तर प्लांट प्रोड्यूस द नेसेसरी अमायनो ऍसिड फ्रॉम द मिनरल डिनिओ वगैरे सांगितलं. जे काही डिनिओ नावाचं खनिज वगैरे असेल याच खनिजापासून वनस्पती काय करतात त्यांना उपयोगी पडणाऱ्या किंवा त्यांना गरज असणाऱ्या अमायनो ऍसिडची निर्मिती वगैरे करतात. तर thereby produce the different proteins and enzyme rubisco present in the plant chloroplast is most abundant protein found in the nature वगैरे सांगितलं. वनस्पतीच्या शरीरामध्ये जे काही क्लोरोप्लास्ट वगैरे असेल त्या क्लोरोप्लास्ट मध्ये रुबिस्को नावाचं एन्झाईम आपल्याला बघायला भेटतं, ठीक आहे. वनस्पतीच्या क्लोरोप्लास्ट भागामध्ये किंवा हरित लवकामध्ये रुबिस्को नावाचं एन्झाईम बघायला भेटतं. ते निसर्गामध्ये काय सर्वाधिक जास्ती प्रमाणामध्ये असणारं प्रथिन वगैरे असेल. तर नेक्स्ट आपल्याला त्या ठिकाणी कॅन यू रिकॉल साठी क्वेश्चन वगैरे विचारलाय, तर तो क्वेश्चन काय विचारतो आपण मग फ्रॉम व्हेअर डू वी ऑब्टेन द लिपिड सांगितलं. हे जे काही लिपिड वगैरे आहे किंवा जे काही स्निग्ध पदार्थ वगैरे आहे ते घटक आपल्याला कशापासून मिळतात ते विचारलंय. मग त्यासाठी किंवा आपण लिपिड साठी ऑर मध्ये काय सांगू शकतो, फॅट वगैरे असेल. आपल्याला फॅट वगैरे माहिती आहे कारण आपण लास्ट व्हिडिओ मध्ये आपण त्या ठिकाणी सांगितलं होतं की विच आर द डिफरंट न्यूट्रिएंट विच वी गेट फ्रॉम द फूड स्टफ. अन्न पदार्थापासून आपल्याला कोणते कोणते वेगळे पोषक घटक मिळतात त्याच्यासाठी आपण त्या ठिकाणी आन्सर सांगितलं होतं कार्बोहायड्रेट, फॅट, प्रोटीन, व्हिटॅमिन आणि मिनरल. मग जे काही फॅट वगैरे आहे त्या फॅटलाच आपण काय म्हणू शकतो लिपिड वगैरे सांगू शकतो. मग त्या फॅटचे जे काही सोर्सेस आहेत ते सोर्स काय सांगू शकतो. मग फॅटसाठी ऑइल असेल, घी असेल, बटर असेल किंवा क्रीम वगैरे असेल, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये पॅराग्राफ आहे बघा. मग व्हॉट इज मीन बाय लिपिड, हे जे काही लिपिड वगैरे आहे ते लिपिड कशाला म्हणतो त्यासाठी पॉइंट आहे मग द सबस्टन्सेस फॉर्मड बाय द स्पेसिफिक केमिकल बॉन्ड बिटवीन द फॅटी ऍसिड अँड अल्कोहोल सांगितलं, ठीक आहे. फॅटी ऍसिड अँड अल्कोहोल, फॅटी ऍसिड अँड अल्कोहोल there is a formation of a lipid वगैरे असेल. आपण पॉइंट काय सांगतोय the substances formed by the specific chemical bond between the fatty acid and the alcohol सांगितलं. फॅटी ऍसिड आणि अल्कोहोल याच्यामध्ये जो काही विशिष्ट रासायनिक बंध आहे त्याच्यापासून जे काही तयार होणारा पदार्थ आहे त्याच पदार्थाला काय म्हणतो आपण त्या ठिकाणी लिपिड वगैरे सांगतो, ठीक आहे. फॅटी ऍसिड अँड अल्कोहोल याच्यामध्ये एक विशिष्ट स्वरूपाचा केमिकल बॉन्ड आहे. त्या केमिकल बॉन्डच्या सहाय्यानं ज्या काही पदार्थाची निर्मिती होते तोच पदार्थ म्हणजे कुठला असणार आहे मग लिपिड असेल. तर द डायजेशन ऑफ लिपिड कंज्युम्ड बाय अस इज नथिंग बट देअर कन्व्हर्जन इनटू द फॅटी ऍसिड अँड द अल्कोहोल सांगितलं. ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी लिपिड वगैरे खातो, ठीक आहे, ज्यावेळेस आपण लिपिड्स वगैरे खातो, लिपिड खातो याचा अर्थ त्याचं पचन झाल्यानंतर कन्व्हर्जन कशामध्ये होणार असेल मग फॅटी ऍसिड अँड अल्कोहोल मध्ये होतं. आता आपण डेफिनेशन काय असेल तर the substances which is formed by the specific chemical bonding in between the fatty acid and the alcohol, that type of substance is known as the lipid सांगितलं होतं. फॅटी ऍसिड आणि अल्कोहोल याच्या दोघांच्या मधल्या साईडला जो काही विशिष्ट रासायनिक बंध आहे त्याच्यापासून तयार होणारा पदार्थ म्हणजेच कोणता असेल लिपिड असेल. मग ज्यावेळेस आपण ह्या लिपिड पदार्थाचं ग्रहण वगैरे करणार असेल किंवा
लिपिडचं ज्यावेळेस आपण कन्झम्पशन करतो त्यावेळेस त्याचं काय होणार असेल आपल्या शरीरामध्ये डायजेशन होतं. डायजेशन झाल्यानंतर जे काही मिळणारे घटक आहेत ते कुठले असणार आहेत मग अल्कोहोल असेल आणि दुसरं काय असणार आहे मग फॅटी ऍसिड असेल. ठीक आहे. तर फॅटी ऍसिड्स आर ऍब्सॉर्ब्ड अप अँड डिस्ट्रीब्युटेड एव्हरीवेअर विथ इन द बॉडी वगैरे सांगितलं. ज्यावेळेस लिपिडचं डायजेशन होतं त्यावेळेस त्या ठिकाणी फॅटी ऍसिड आणि अल्कोहोल तयार होतं. मग हे जे काही फॅटी ऍसिड आहे त्या फॅटी ऍसिडचं आपल्या शरीरामध्ये काय केलं जातं ऍब्सॉर्प्शन किंवा त्याचं शोषण केलं जातं आणि शरीराच्या प्रत्येक ठिकाणी ह्या फॅटी ऍसिडला काय केलं जातं ट्रान्सपोर्ट वगैरे केलं जातं. मग फ्रॉम दोज फॅटी ऍसिड मग शरीराच्या प्रत्येक ठिकाणी जे काही आपण फॅटी ऍसिड ट्रान्सपोर्ट वगैरे केला असेल त्या फॅटी ऍसिडचं काय होणार असेल मग फ्रॉम दोज फॅटी ऍसिड डिफरंट सेल्स प्रोड्यूस द व्हेरियस सबस्टन्सेस नेसेसरी टू देमसेल्स वगैरे सांगितलंय. मग शरीराच्या प्रत्येक ठिकाणी जे काही फॅटी ऍसिडला आपण ट्रान्सपोर्ट वगैरे केलेला आहे त्याच फॅटी ऍसिडचा उपयोग करून शरीरामधल्या वेगवेगळ्या ठिकाणी काय उपयोगी पडणाऱ्या पदार्थांचा त्या ठिकाणी काय केलं जातं वापर वगैरे केला जातो. तर त्यासाठी आपल्याला एक्झाम्पल सांगितलं. मग फॉर एक्झाम्पल the molecules called as a phospholipid which are essential for the producing plasma membrane which are formed from the fatty acid वगैरे सांगितलं. आपल्या सेल मध्ये जे काही प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे ते प्लाझ्मा मेम्ब्रेन तयार करण्यासाठी कोणता घटक लागतो फॉस्फोलिपिडचा लागतो. ठीक आहे. आपल्या शरीरामध्ये म्हणजे जे काही सेल्स वगैरे आहेत त्या सेल्स मधलं प्लाझ्मा मेम्ब्रेनची जर निर्मिती करायची असेल तर त्या ठिकाणी आपल्याला फॉस्फोलिपिडच्या रेणूची गरज आहे. मग हा जो काही फॉस्फोलिपिडचा रेणू आहे तो सुद्धा कशापासून तयार होतो या फॅटी ऍसिड पासून वगैरे तयार होतो. आणि याच्या व्यतिरिक्त परत पॉइंट काय असेल मग बिसाइड्स फॅटी ऍसिड्स आर युज्ड फॉर प्रोड्युसिंग द हार्मोन्स लाईक द प्रोजेस्टेरॉन इस्ट्रोजन टेस्टोस्टेरॉन अँड द अल्डोस्टेरॉन अँड द कव्हरिंग अराउंड द एक्झॉन्स ऑफ द नर्वस सेल वगैरे सांगितलं. आपल्या शरीरामध्ये जे काय असणाऱ्या सेल्स वगैरे आहेत त्या सेल्सचा प्लाझ्मा मेम्ब्रेन तयार करण्यासाठी फॉस्फोलिपिड ह्या रेणूची गरज आहे. मग हा जो काही रेणू आहे तो कशापासून तयार झालाय फॅटी ऍसिड पासून तयार झालाय. त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये प्रोजेस्टेरॉन इस्ट्रोजन टेस्टोस्टेरॉन आणि अल्डोस्टेरॉन यासारख्या संप्रेरकाची निर्मिती करण्यासाठी सुद्धा कशाची गरज आहे आपल्याला फॅटी ऍसिडचीच आहे. आणि परत त्या फॅटी ऍसिडचा उपयोग कशासाठी केला जातो which is used for producing the or which is used for covering around the axons of a nervous cell. जे काही चेतापेशी असेल त्या चेतापेशीवर असणाऱ्या एक्झॉनला जे काही कव्हरिंग वगैरे केली जाते ते कव्हरिंग कशापासून तयार केले जाते मग त्या ठिकाणी फॅटी ऍसिड पासून तयार केले जाते. नेक्स्ट पॉइंट असेल मग वी गेट 9 किलो कॅलरी एनर्जी पर ग्राम ऑफ लिपिड सांगितलं. ज्यावेळेस आपण 1 ग्राम लिपिड वगैरे कन्झम्पशन करतो त्यावेळेस त्याच्यापासून जी काही मिळणारी एनर्जी आहे ती किती सांगतो आपण त्या ठिकाणी 9 किलो कॅलरी एनर्जी वगैरे असेल. कार्बोहायड्रेट अँड प्रोटीन याचं ज्यावेळेस आपण 1 ग्राम कन्झम्पशन करतो त्यावेळेस त्याच्यापासून मिळणारी एनर्जी किती सांगतो आपण 4 किलो कॅलरी सांगतो. पण हे जे काही लिपिड आहे किंवा फॅट आहे त्याचं जर आपण 1 ग्राम कन्झम्पशन जर केलं असेल तर त्याच्यापासून जे काही मिळणारी एनर्जी आहे ती किती सांगू शकतो आपण त्या ठिकाणी 9 किलो कॅलरी असेल. नेक्स्ट एक्सेस ऑफ लिपिड्स आर स्टोर्ड इन द ऍडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू इन द बॉडी. आपल्या शरीरामध्ये जास्ती प्रमाणामध्ये जे काय असणारे लिपिड वगैरे आहे त्या लिपिडला कशामध्ये स्टोअर करून ठेवलं जातं ऍडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू आहे जे की आपण त्याला चरबीयुक्त संयोजी ऊती वगैरे क्वेश्चन आहे तो. मेनी टाइम्स यू कॅन नॉट ईट द हॉट फूड ड्यू टू द इन्फ्लेमेशन और अल्सरेशन इन द माउथ सांगितलं. अनेक वेळा आपलं तोंड आल्यानंतर आपण त्या ठिकाणी तिखट अन्न पदार्थ वगैरे खाऊ शकत नाही. ते कशामुळे खाऊ शकणार नाही आपण त्या ठिकाणी किंवा आपलं जे काही तोंड येण्याचं जे काही रिझन वगैरे असेल त्यासाठी आपण आन्सर काय सांगू शकतो मग ड्यू टू द डेफिशियन्सी ऑफ व्हिटॅमिन वी कॅन नॉट ईट द हॉट फूड ड्यू टू द इन्फ्लेमेशन और द अल्सरेशन इन द माउथ वगैरे सांगता येईल. आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिनची किंवा जीवनसत्वाची जर कमतरता असेल तर आपण त्या ठिकाणी काय तिखट पदार्थाचं सेवन वगैरे करू शकत नाही. पण व्हिटॅमिनची कमतरता म्हणजे स्पेसिफिकली कुठलं व्हिटॅमिन असेल दॅट इज द व्हिटॅमिन B12 वगैरे सांगता येईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे सम पर्सन एक्सपिरियन्स डिफिकल्टी इन द नाईट विजन सिन्स देअर चाइल्डहुड और द अडोलेसन्स वगैरे सांगितलंय. काही व्यक्तींना त्यांच्या चाइल्डहुड मध्ये किंवा अडोलेसन्स मध्ये म्हणजे त्यांच्या कुमार किंवा तारुण्य अवस्थेमध्ये रात्रीच्या वेळेस पाहण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी अडथळा वगैरे तयार होतो किंवा त्यांना त्या ठिकाणी त्रास वगैरे होतो. तो कशामुळे होणार असेल मग त्या ठिकाणी ड्यू टू द डेफिशियन्सी ऑफ व्हिटॅमिन ए वगैरे सांगता येईल. जर व्हिटॅमिन ए च जर आपल्या शरीरामध्ये कमतरता वगैरे असेल तर आपल्याला त्या ठिकाणी काय
नाईट ब्लाइंडनेस नावाचा डिसीज वगैरे होतो. आणि नाईट ब्लाइंडनेस म्हणजे काय असतो आपण ठिकाणी रात आंधळेपणा वगैरे सांगणार असेल. ठीक आहे. तर नेक्स्ट पॅराग्राफ आहे मग, vitamins are the group of a heterogeneous compound of which each is essential for the proper operation of various process in the body वगैरे सांगता येईल. हे जे काही विटॅमिन्स आहेत म्हणजे काही जीवनसत्व आहेत, हे जीवनसत्व म्हणजे एक हेटेरोजिनियस कंपाऊंडचा ग्रुप आहे. त्याच्या सहाय्यानं शरीरामधल्या वेगवेगळ्या प्रोसेस काय होतात, सहजरित्या पूर्णपणे होतात. तर देर आर मेन 6 टाइप्स ऑफ विटॅमिन. जे काही विटॅमिन वगैरे म्हणजे काही जीवनसत्व आहेत त्याचे मुख्यत्वे 6 प्रकार पडतात. ते कोणते सांगतो आपण त्याकडे मग, विटॅमिन ए, बी, सी, डी, ई अँड द के. दीज आर द मेन 6 टाइप्स ऑफ विटॅमिन वगैरे सांगता येईल. हे जे काही विटॅमिन ए आहे, बी, सी, डी, ई आणि के, दीज आर द 6 मेन टाइप्स ऑफ विटॅमिन्स असेल. तर बरंच पॉइंट काय असेल मग, out of these 6 vitamin, the vitamin A, D, E and K are the fat soluble वगैरे सांगितलं. पॉइंट काय सांगितलं, विटॅमिन A, D, E and K, these are the fat soluble vitamin. जे पूर्णपणे काय असणार आहे, फॅट मध्ये सोल्युबल वगैरे होतात. पण विटॅमिन बी आणि सी हे जे काही 2 विटॅमिन आहेत ते पूर्णपणे कसे असणार आहेत, these are the water soluble. ते पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळण्याचा प्रकार वगैरे होतो. हा पॉइंट लक्षात ठेवा. विटॅमिन ए, D, E and K, these are the fat soluble vitamin and the vitamin B and C are the water soluble vitamin वगैरे सांगता येईल. मग we have seen that FADH2 and NADH2 both are the enzymes वगैरे सांगितलं आपण. याच्या अगोदर लास्ट व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं. We have seen that FADH2 and NADH2 are produced in the process like the glycolysis and the Krebs cycle वगैरे सांगितलंय. ग्लुकोजचं विघटन म्हणजे ग्लायकोलिसिस असेल किंवा जे काही क्रेब्स सायकल आहेत, ह्या जे काही 2 वेगवेगळ्या प्रोसेस वगैरे पाहिल्या, ह्या दोन्ही प्रोसेस मध्ये FADH2 आणि NADH2 ह्या दोन्ही एन्झाईमचं काय होतं, प्रोडक्शन वगैरे होतं. तर मग विटॅमिन्स लाईक द रायबोफ्लॅविन दॅट इज द विटॅमिन B2 वगैरे सांगितलंय. ठीक आहे. पॉइंट काय सांगतोय, विटॅमिन लाईक द रायबोफ्लॅविन दॅट इज द विटॅमिन B2 and the nicotinamide that is the vitamin B5 respectively are necessary for the production of FADH2 and the NADH2 वगैरे सांगता येईल. FADH2 आणि NADH2 या 2 वेगवेगळ्या घटकाच्या निर्मितीसाठी आपल्याला विटॅमिन B2 म्हणजे रायबोफ्लॅविन आणि द विटॅमिन B5 म्हणजे निकोटिनामाइड ह्या 2 वेगवेगळ्या विटॅमिनची काय असणार आहे, गरज वगैरे असेल. तर नेक्स्ट पॅराग्राफ आहे त्यामध्ये पॉइंट काय असेल का मग, there is about 65 to 70% water in our body. आपल्या संपूर्ण शरीरामध्ये जे काही पाणी वगैरे असतं ते पाणी किती सांगतो आपण त्या ठिकाणी, there are about or there is about 65 to 70% water. 65 to 70% water present in our body. आपल्या संपूर्ण शरीरामध्ये जवळपास 65 ते 70% काय असणार आहे, पाणी वगैरे असतं. नंतर each cell contain 70% water weight by the weight वगैरे सांगितलं. पॉइंट काय असेल बघा, each cell contain 70% water weight by weight वगैरे सांगितलं. पेशीचं जितकं काही वेट असेल त्याच्या पूर्णपणे वेट पैकी 70% वेट हे कोणाचं असणार आहे, वॉटरचं असेल. पेशीच्या पूर्ण वजनापैकी 70% वजन हे कशाचं असणार आहे, त्या पाण्याचं असेल. तर ब्लड प्लाझ्मा आल्सो कंटेन 90% ऑफ वॉटर. जे काही रक्तद्रव वगैरे असेल त्या रक्तद्रव्यामध्ये सुद्धा 90% जो काही भाग वगैरे असेल तो कोण कव्हर केला असेल, त्या ठिकाणी वॉटरनं वगैरे केला असेल. तर फंक्शनिंग ऑफ सेल्स अँड देअर बाय होल बॉडी डिस्टर्ब इव्हन इफ देर इज अ लिटल लॉस ऑफ वॉटर फ्रॉम द बॉडी वगैरे सांगितलं. हेच वॉटर इज एसेन्शियल न्यूट्रिएंट वगैरे असेल, पेशी वगैरे असेल किंवा आपलं शरीर वगैरे असेल ज्याच्यामधून थोड्याशा जरी प्रमाणामध्ये पाण्याचा लॉस वगैरे झाला असेल तर पूर्णपणे जे काही बॉडी फंक्शनिंग वगैरे असेल ते पूर्णपणे काय होणार असेल, डिस्टर्ब वगैरे होते. त्याच्यामुळं पाणी हे सुद्धा काय असणार आहे, अत्यावश्यक अशा स्वरूपामध्ये असणारं पोषक घटक असेल. तर along with all the above mentioned nutrient, fiber are also essential nutrient वगैरे सांगितलं. याच्या अगोदरचे जे काही आपण न्यूट्रिएंट वगैरे सांगितलं ह्या सर्व न्यूट्रिएंट सोबत म्हणजे कोणते न्यूट्रिएंट सांगितलं आपण, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, लिपिड आणि विटॅमिन. त्याच्यानंतरचं कुठलं सांगितलं आपण, वॉटर सांगितलं. ह्या सर्व न्यूट्रिएंट सोबत फायबर हा एक न्यूट्रिएंट आहे, तो सुद्धा कसा असणार आपल्या शरीरासाठी महत्वपूर्ण आहे. फायबर म्हणजे काय असतो, आपण तंतू वगैरे सांगतो. तर मग इनफॅक्ट वी कॅन नॉट डायजेस्ट द फायबर सांगितलं. आताचे जे काही संपूर्ण सांगितलेले पोषक घटक आहेत त्या सर्व पोषक घटकासोबतच फायबर सुद्धा कसा एक महत्वपूर्ण पोषक घटक आहे. पण ह्या फायबरला आपण काय करू शकत नाही,
डायजेस्ट वगैरे करू शकत नाही किंवा त्याचं आपण पचन करू शकत नाही, तरी सुद्धा तो आपल्या शरीरासाठी काय महत्वाचा आहे किंवा उपयोगी आहे. मग कशामुळे आहे तो महत्वाचा? बिकॉज they help in the digestion of other substances and negation of undigested substances वगैरे सांगितलं. आणि शरीरामध्ये अन्न पदार्थाचं पचन घडवण्यासाठी आणि जे काही न पचलेले अन्न पदार्थ आहेत त्यांना शरीराच्या बाहेर काढण्यासाठी कोण मदत करतं आपल्याला? फायबर वगैरे करतं. देअरफॉर फायबर इज अ एसेन्शियल न्यूट्रिएंट अलॉंग विथ द ऑल द अबोव मेन्शन्ड न्यूट्रिएंट वगैरे सांगता येईल. नेक्स्ट वी ऑब्टेन द फायबर फ्रॉम द लिफी व्हेजिटेबल फ्रुट्स अँड सिरियल सांगितलं. हे जे काही फायबर आहे त्या फायबरचा सोर्स काय असतो किंवा फायबर आपल्याला कुठल्या अन्न पदार्थापासून मिळतं त्यासाठी सोर्सेस सांगितलंय. लिफी व्हेजिटेबल फ्रुट्स अँड सिरियल्स वगैरे असेल, जे काही पालेभाज्या असेल, फळे वगैरे असेल किंवा जे काही धान्य वगैरे आहेत याच्या सहाय्यानं आपल्याला त्या ठिकाणी कुठला न्यूट्रिएंट भेटणार असेल? मग आपल्याला फायबर हा न्यूट्रिएंट वगैरे भेटतो.